नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आज आहे तारीख 30 डिसेंबर 2025 आणि आज महानगरपालिकाचे उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आजचा दिवस प्रत्येक महानगरपालिकासाठी राड्याचा दिवस ठरला. प्रत्येक राजकीय पक्षातल्या कुठल्या ना कुठल्या कार्यकर्त्याने, काही टीम्सने, काही कार्यकर्त्याच्या ग्रुप्सने अनेक ठिकाणी राडे घातले. छत्रपती संभाजीनगर मधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये देखील राडा घालण्यात आला. तो राडा घालण्यात आला होता आरपीआयच्या कार्यकर्त्यांकडनं, म्हणजेच रामदास आठवले यांच्या पक्षाकडनं. रामदास आठवले यांचा जो पक्ष आहे आरपीआय, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्या पक्षातील संभाजीनगर मधील कार्यकर्त्यांनी बीजेपीच्या कार्यालयामध्ये जाऊन धिंगाणा घातला, आंदोलन केलं एक प्रकारचं, असं आपण म्हणू शकतो. आता हा राडा त्यांनी कशासाठी केला, तर महायुतीमध्ये आरपीआयला तुम्ही सामावून घेतलं नाही आणि आम्हाला काही जागा सोडल्या नाही, त्याचा हा उद्रेक आहे, त्यामुळे हा राडा झाला. त्यानंतरच बीजेपीच्या कार्यालयावर अनेक इच्छुक उमेदवार आले, त्यांनीही राडा घातला. कोणी कोणी तुम्ही डिझेल घेईल, पेट्रोल घेईल, रॉकेल घेईल अंगावर, अशा प्रकारची भाषा करू लागली. संभाजीनगरमध्ये एक मोठा फोर्स आहे एमआयएमचे जे इम्तियाज जलील आहेत, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, त्यांच्या घरावर देखील राडा झाला. मध्ये उमेदवार होते नासिर सिद्दीकी एमआयएम कडनं या विधानसभेला, त्यांनी तर इम्तियाज जलीलचा फोटो फाडला, त्याच्यावर पाय दिले फोटोवर, इम्तियाज जलील दलाल आहेत अशी भाषा वापरली, पैसे घेऊन तिकीट वाटप केले, असे आरोप इम्तियाज जलील यांच्यावर केले. त्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि शिंदेची शिवसेना याच्यातही वादावादी झाली, यांची तर युती तुटलीच. कालपर्यंत ही युती होईल असं वाटत होतं, परंतु आज असं स्पष्ट झालं की ही युती होणार नाही. महाराष्ट्रात एक मुंबई वगळलं तर महायुती कुठेही सध्या तरी एकत्रित लढताना दिसत नाहीये, सेपरेट लढतायत. सेम कंडिशन महाविकास आघाडीची आहे. मुंबईमध्ये महाविकास आघाडी तर नाहीये, परंतु ठाकरे बंधू आणि त्यांच्यासोबत शरद पवार गेलेत. काँग्रेस सोबत वंचित आहे. महायुती म्हणजे शिंदेची शिवसेना आणि बीजेपी फक्त मुंबईत लढतायत. परंतु मुंबईच्या बाहेर हे जे राजकीय पक्ष आहेत ते एकत्रित बऱ्याच ठिकाणी लढताना दिसत नाहीत, सेपरेट लढतायत. आता 1-2 दिवसात हे सगळं चित्र स्पष्ट होईल, कोणाचे किती कॅन्डिडेट्स उभा आहेत, कोण अधिकृत आहे, कोण फॉर्म वापस घेतय, कोण शेवटपर्यंत लढतय, हे 1-2 दिवसात आता सगळं चित्र स्पष्ट होईल. पण सध्या आजचा दिवस हा राड्याचा दिवस आणि हाय व्होल्टेज ड्रामा आजच्या दिवशी झाला. सगळीकडे न्यूज चॅनल्सवर सध्या हेच चालू होतं की महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय. गिरीश महाजनाच्या तर मागे लागलेत एबी फॉर्म साठी लोक, त्यांच्या गाडीच्या मागे कार्यकर्ते पळत होते. एबी फॉर्म हिसकावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, म्हणजे ह्या स्टेज पर्यंत कार्यकर्ते गेले होते. कुठं धक्काबुक्क्या झाल्या, कुठं मारामाऱ्या देखील झाल्या, अशा प्रकारची एकूणच आजची स्थिती होती मित्रांनो. आणि आता ह्या 2 दिवसात येणारं चित्र स्पष्ट होईल की कोण कोणासोबत लढतंय, कशी यांची युती राहतीये, कोण फॉर्म वापस घेतय, कुठला पक्ष कोणाला सपोर्ट करतोय. 2 दिवसात हे सगळं चित्र स्पष्ट होईल आणि मग प्रचाराचा शुभारंभ होईल मित्रांनो. याबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी पूर्णच आता महानगरपालिका कव्हर करणार आहे, कुठल्या महानगरपालिकामध्ये काय स्थिती आहे ते देखील आपण या चॅनलवर बघू शकता, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.